शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय। पारंपरिक पद्धतीने सुवासिनी ओळ Happy birthday dear Sakasade, Happy birthday to तुम्ही सज्जा कोणी दुर्जन कोणी वृद्ध कोणी तरुण या सर्वांनी जशी घडवली अशीच घडवली आयुष्याची घडवली वाद तोडली देवांशी जोडली। प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः या न्यायानं काम करणारा भारतीय जनता पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणजे प्रमोद सुनीता शांताराम जठार। वाढदिवस एक निमित्त आहे। नमस्कार, मी संदेश साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। आज दिनांक 19 एप्रिल 2025 आणि 19 एप्रिल म्हटल्यानंतर आपल्या आमदारांचा आज वाढदिवस आहे, म्हणजे जठार साहेबांचा, प्रमोदजी जठार साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि ह्या वर्षी 60वा वाढदिवस आहे, म्हणजे 60 वर्षे पूर्ण होणार आहेत। त्याच्यामुळे एक वेगळा उत्साह आहे त्यांच्या म्हणजे त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे ह्या वर्षीचा वाढदिवस साजरा होतो ते बघणार आहोत। आणि त्यांचं कासाडे तिथे येथील निवासस्थानी हा वाढदिवसाचा संपूर्ण कार्यक्रम आहे। संध्याकाळी मनोरंजनाचा एक कार्यक्रम आहे आणि संपूर्ण कोकणातील राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे नेते पदाधिकारी आज सगळे एकत्र होणार आहेत। म्हणजे थोडक्यात कोकणातलं राजकारण तुम्हाला एकाच व्यासपीठावर बघायला मिळणार। तर आता मी चाललोय कासाडे तिट्याला आणि त्या ठिकाणी जाऊन आपण कशा प्रकारे हा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा होतो ते बघूया। तर कासाडे तिटा तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी हा वाढदिवस साजरा होतोय, त्या संपूर्ण कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊया। तर आता आपण कार्यक्रम या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी आता पिंडीची पूजा, शंकराची पूजा चालू आहे। सर्वोपचारार्थे गंधाक्षदोष्पं समर्पयामि नमस्करोमि। ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि। बिल्वदलपत्रं समर्पयामि। तुलसीदलपत्रं समर्पयामि नमस्करोमि। नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि। सगळ्यांनी ओम नमः शिवाय म्हणा। कर्मजो वा श्रवणेन वा मानसो वा अपराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय कर्णाब्जे श्री महादेव शंभो। नमः पार्वतीपते हर हर महादेव हर। ह्रीं नमः शिवाय। ओम नमः शिवाय। Om Namah Shivaya, ओम नमः शिवाय। Om Namah Shivaya, ओम नमः शिवाय। Om Namah Shivaya, ओम नमः शिवाय। Om Namah गणपती गणेश महाराजा महाराजा आज या ठिकाणी आमचे प्रमोद जठार सहकुटुंब सहपुरा त्यांनी आज आपल्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी त्यांनी आपली सेवा केलेली आहे। प्रतिवार्षिक भेट त्यांनी ब्राह्मणाला बोलून सेवा अभिषेक पूजा गणपती केलेलं आहे। ही सेवा करत असताना त्यांच्याकडून काही चुकलं मागलं अक्षम्य सव्य अपसव्य घडलं असेल तर मोठ्या मनात माफ करून टाका। केलेल्या सेवेचं फळ त्यांना देऊन द्या। इथपासून मुंबईपर्यंत त्यांचे जे कोणी परिवार असेल सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या। त्याचप्रमाणे त्यांचे जी काही पुढील वाटचाल आहे त्याने तुम्ही त्यांच्या वाटणी काय बनवून उत्तमोत्तम यश त्यांना प्राप्त करून द्या। त्याचप्रमाणे त्यांच्या मनातल्या ज्या प्रत्येक जी काही चांगली इच्छा आहे ती सर्व इच्छा परिपूर्ण घेऊन सर्वांचं कल्याण करा, रक्षण करा आणि भर करा महाराजा। गणपती बाप्पा मोरया। हर हर महादेव। दूसरा वाला ही आदित्य
सगळ्या होणार साधू दिलेले आहेत. हा सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आता पूजा संपलेली आहे आणि इकडे आता कार्यक्रम चालू झालेला आहे. अनेक लोक यांना भेटायला आलेत. सर्वजण शुभेच्छांचा वर्षाव करतो इकडे. इथेच येणार आहे पुन्हा. गाडी ठेवा ना तुमच्या हे माहिती नाही. गाडी ठेवा. आता काय रे आता आपण सिंधुभूमी डेअरी फार्मला या ठिकाणी साहेब आले तर प्रॉब्लेम होते. सेंटर जर नसला आणि जरा बारीक पार्सल सेल वाढला असता तर आम्हाला ते परवडलं असतं. साहेब 1 वर्ष मी असंच केलं. फुकट सांगतो झालं 1-1.5 वर्ष. भगवान श्रीकृष्ण महाराज की जय. ओम नमो पार्वती पते. ओम नमो पार्वती पते. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. परवा केकवर पडेल. केकवर पडेल. ओके राहू दे. वाक्य चांगलं आहे. आवश्यक ते स्वातंत्र्य. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळची 7:30 वाजता प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश. या महाराष्ट्राची अनेक वैशिष्ट्ये उत्सव कार्यक्रम चालू झाले. देवादिगांच्या नामस्मरणाने आपल्या या महाराष्ट्राची मंगलमय पहाट होती. आणि या पहाटेचं वर्णन करताना कोणीतरी सांगून गेलं, दाट वनाच्या तळाशी काळोखीच राहत आहे. दाट वनाच्या तळाशी काळोखीच राहत आहे. शांत श्रांत अंतरात एक पक्षी गात आहे. लय ताल सूर कडुनी मी परी अनभिज्ञ आहे. उसळत्या धारेत स्वरांच्या धुंद ओला चिंब आहे. आर्तता नवखी सुरांची अंतरा झोपत आहे. काळ्या निरव शांततेला
अंतस्वर सोबत आहे. रात्रीच्या गर्भात रुजले तेजाचे भाकीत आहे आणि अशा या झुंजू मुंजू गवतीला हे पहाटेचे गीत आहे. एक मोरपिसाची टोपी घालून आलेला तो कलाकार देखील पाहायला मिळाला. आजीला माहित असेल. ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नवदावली उभी पंढरी आज नवदावली तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आज गाला. या कलेला आश्रय होता तो राजे संस्थानिक आणि दरबारात. यानंतर महाराष्ट्रात संगीताचा उत्सव झाला. बाळ कृष्णबुवा इचलकरंजीकर, भास्कर बुवा यांनी मोठा सामर्थ्य नाट्य संगीताचा दीनानाथ मंगेशकरांचा भाग त्यांनी जोपासला आणि विकसित केला. असे जबरदस्त गायक होते डॉक्टर वसंतराव देशपांडे. आज नाट्य संगीत
गेल्या शतकानं भारताला दिलेली एक मोठी देणगी म्हणजे चित्रपट। हे माध्यम एवढं व्यापक ठरलं की त्या साहित्य, संगीत, अभिनय, छायाचित्रण, चित्रकला यासारखे विविध कला प्रवाह मिसळले गेले। या चित्रपट माध्यमाला दिलेली एक देणगी म्हणजे चित्रपट संगीत। अनेक लोकप्रिय गाणी, चित्रपट गीतं, भावगीतं, भक्तिगीतं, गीतं असा हा गीत संगीताचा उत्सव निशा थिएटर्सचा आज पुन्हा एकदा आपल्या ईशा थिएटर्स प्रस्तुत मराठवाडा संगीत नृत्यांनी आताच बोलण्याच्या ओघामध्ये मी एका प्रतिभावंताचा उल्लेख केला आणि या प्रतिभावंतासोबत महाराष्ट्रात 14 वर्ष काम करण्याचं भाग्य आम्हाला त्या कलाकारांविषयी सांगतो। कोल्हापूर ही कलानगरी म्हणून संपूर्ण जगाला परिचित आहे। आपण 4000 गाणी आणि या 4000 गीतांपैकी काही गीतांचा एक स्वतंत्र कार्यक्रम चित्रगंगा या नावानं आम्ही सादर केले असतो। या निवडकरांची काही गाणी देखील आजच्या कार्यक्रमात सादर केलेली आहे। जास्त डिमांड आहे। अतिशय लोकप्रिय गाणं रंजना आणि रवींद्र या कलाकारांवर चित्रित झालेलं झुंज या चित्रपटात नहीं होती कोशिश करने वालों। लहानाचा मोठा झालेल्या प्रमुख जठारांना बाळकडून मिळालं ते याच कवितेच्या माध्यमातून संघर्ष आपले जाताना देश आणि धर्मासाठी वाटते ते करण्याची मानसिकता लहानपणीच तयार झाली। त्यांचे संघ शिक्षक प्रताप परब, चंद्रकांत चव्हाण, अप्पा साळवी, शशिकांत दळवी अशा संघाच्या अनेक ज्येष्ठांनी त्यांना घडवलं। संघाचा लालबाग नगर कार्यवाह, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या परळ भागाची जबाबदारी ते सन 1990च्या अयोध्या इथल्या राम मंदिर लढ्यातील 14 दिवसांचा तुरुंगवास, 1992च्या अयोध्या संग्रामातील प्रत्यक्ष बाबरी ढाच्यावर चढून लावलेला भगवा झेंडा, काश्मीर बचाव समितीची मुंबईची जबाबदारी, दिल्ली बोट क्लब रॅलीवरील आंदोलन अशा अनेक संघर्षातून ते घडतच गेले। एका मिल कामगाराचा मुलगा 1982च्या मिल संपामध्ये होरपळलेल्या आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी आपलं शिक्षण पूर्ण करून बँकेतली 14 वर्षांची मॅनेजरची चांगल्या पगाराची नोकरी सोडून बांधकाम व्यवसायामध्ये उतरतो। त्यामध्ये यशस्वी होऊन आपल्या नवीन साहित्यिकांची, कवींची पुस्तकं प्रकाशित करणं असो किंवा कोकणात चित्रपट निर्मिती व्हावी आणि कोकणात कलाकार, दिग्दर्शक, निर्मिती क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना अमरजीत आमले यांच्या संस्थेतर्फे प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून शॉर्ट फिल्मचे निर्मितीकरण असो, या सगळ्यांमध्ये प्रमोद जाधव एकमेव आजही 18 ऑगस्टला
विजयदुर्ग किल्ल्यावरती जागतिक फिल्म दिवस साजरा होतो. सातत्य पाठ मिळावा, आपल्या विचाराची एकनिष्ठ असणं. मी जे विचार करतो, मी जे गोष्टी करतो ते एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा तज्ञाची चर्चा करून ठरवतो. एकदा ठरवली मात्र ती मरेपर्यंत करण्याची पालन करतो. 2014 नंतर आपला निवडणुकीतील पराभव झाला असला तरी त्या पराभवाला सामोरं जाताना नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं. या कवितेप्रमाणे प्रमोद जठार आजही राजकारणामध्ये सक्रिय आहे. 2015ला प्रमोद जठारांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करा, त्यांना होम क्वारंटाईन करा, त्यांची स्वॅब टेस्ट करा, त्यांचं जे काय कौतुक करायला नाही घरात करू त्यांना रस्त्यावर सोडलं गेलं. बाहेरून लोक जातात. सकाळी ते नदीत काही माणसं गेली ती बुडली असती. 2023-24च्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये सुद्धा देशभरातल्या 40 यात्रांपैकी कोणी सज्जन, कोणी दुर्जन, कोणी वृद्ध, कोणी तरुण, या सर्वांनी जशी घडवली अशीच घडवली आयुष्याची घडवली वाहतोडी देवांची जोडली. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः या न्यायानं काम करणारा भारतीय जनता पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणजेच प्रमोद सुनीता शांताराम जठार. वाढदिवस एक निमित्त आहे. हा एक थँक्स गिव्हिंग कार्यक्रम आहे. वर्षभरात माझे कार्यकर्ते, नातेवाईक, पाहुणे, माझ्या विचाराची मंडळी याला एका ठिकाणी बोलून गप्पा मारायला वर्षभर तुम्ही मला माझा विचार मला साथ दिली. एक थँक्स देण्याचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे. प्रमोदजी जठार हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल शुभषष्ठी पूर्ती वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. भारत माता की. माननीय प्रमोद जठार यांचा मला याची नेहमीच क्षमता आहे की प्रमोदचं कर्तृत्व, पार्टीवरची निष्ठा, कार्यकर्ता म्हणून त्याचा व्यवहार या सगळ्या गोष्टीत त्याला ज्या प्रमाणात त्याचा पुरस्कार मिळायला पाहिजे होता तो मिळू शकला नाही याची खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. पण कार्यकर्ता हा पदाकरता काम करत नाही, प्रतिष्ठेकरता काम करत नाही, सन्मानाकरता काम करत नाही. तो देशाकरता काम करतो, समाजाकरता काम करतो, गरीब माणसाकरता काम करतो. पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक रिफॉर्म. ही भावना मनात ठेवून काम करत राहणं हे खऱ्या अर्थाने प्रमोदचं ब्रीद वाक्य राहिलं. आयुष्यभर त्यांनी उत्तम कार्य केलं. अनेक अडीअडचणींना, समस्यांना त्यांनी त्याचा सामना केला. आणि एवढंच नाही तर अनुकूल प्रतिकूल काळामध्ये असेल, कधी निर्णय कसेही असतील, त्या निर्णयात संभाजी महाराज की जय, भारत माता की जय. पारंपरिक पद्धतीने सुवासिनी ओवाळून या ठिकाणी हा जन्मदिन सोहळा साजरा केलेला आहे. आणि यानंतर केक कापून हा आनंद या ठिकाणी साजरा केला आहे. सहकार्यांचा उत्साह आहे, जल्लोष आहे. चला केक कापून हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू.
सर्वांच्या वतीने खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आज या आनंद सोहळ्यामध्ये संगीताच्या साथीला रंगलेला हा उत्सव पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आदरणीय गटर साहेबांच्या या जन्मदिन सोहळ्यामध्ये एक अविस्मरणीय अतिशय हृदय हृदयस्पर्शी असा हा सोहळा. सर्व कार्यकर्ते होय, आमच्या कार्यक्रमात आम्ही विठ्ठल भक्तिगीतं सादर केली आणि तरी देखील भक्तिगीतं जरी असली तरी ही लोककला सादर करावी लागते. कारण आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य
ला